मराठी भाषेला महाराष्ट्रामधून हद्दपार करण्यासाठी जे काही सगळे प्रयत्न भारतीय जनता पक्ष, RSS कल्ट आणि गुज्जू कार्टेल या तिघांनी लावलेले आहेत ते सगळे अडाणीसाठी आहेत. बरेच लोक बोलत नाहीयेत याच्याबद्दल पण लोक चिंता नाही, रमणे मिळाले ना, पद्मश्रीचे रमणे मिळाले की तोंडात बोळाच कोंबल्यासारखे मराठी कलाकार आणि मराठी लेखक गप्प बसतात. की मराठी भाषेसाठी लढायला ही वेळ आली याचं कारण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन दिग्गज नेत्यांनी मराठीच्या मुद्द्याकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केलं. अडाणी यांची ही एक आई पवार आहेत तर दुसरी आई मोदी आहे. आणि हे सगळं अडाणीच्या सुरजागड पासून तर धारावीपर्यंतचे प्रकल्प जे चालू आहेत त्याच्यामध्ये लोकांनी आंदोलन करू नये म्हणून सोय म्हणून तो जनसुरक्षा कायदा आहे. जर हा कायदा जर असता 2010 मध्ये तर अण्णा हजारेंचं आंदोलन सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत होऊ शकलं. मी तुला सांगतो की त्यामुळे जनसुरक्षा कायदा हा हिंदी मराठीच्या मुद्द्या एवढा किंबहुना जास्त महत्वाचा आहे. या प्रकारच्या नालायक विरोधी पक्ष आपल्याला लाभला असल्यामुळे या कायद्याला थेट जनतेने भिडण्याची गरज आहे. त्याला आता पर्याय नाही. महाराष्ट्र विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि त्याच्या तोंडावरती मराठी विरुद्ध हिंदीचा वाद जो आहे तो अगदी पेटलेला आहे. आणि याच मुद्द्यावरती राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू सुद्धा एकत्रित येत आहेत. तिसऱ्या भाषेची सक्ती आणि त्याच्यातून हिंदीचं अतिक्रमण या मुद्द्यावरती मराठी प्रेमीसुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे एकवटलेले आहेत. काय नेमकं होतंय ते आपल्याला बघावं लागेल. सरकार खरोखर माघार घेतंय की नाही. पण या निमित्तानं पुन्हा एकदा महाराष्ट्र धर्माची चर्चा जी आहे ती जोरात चालू आहे. महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी मुळात मराठीची काय आवश्यकता आहे आणि मुळात महाराष्ट्र धर्म आपला काय आहे आणि जो इतका निस्तेज इतक्या वर्षामध्ये का झालेला आहे. महाराष्ट्रीयांच्या सत्वाची परीक्षा या निमित्तानं होणार आहे आणि त्याच अनुषंगानं आपण ही चर्चा करणार आहोत. ज्यावेळी अधिवेशन येतंय त्याचवेळी जनसुरक्षा विधेयकसुद्धा याच अधिवेशनामध्ये मंजूर होणार अशी एक शक्यता आहे. मागच्याच वेळी सरकारनं तो प्रयत्न केलेला होता पण नंतर ते बिल जे आहे ते जॉईंट कमिटीकडे पाठवण्यात आलेलं होतं. आता नाव जरी खूप गोंडस असलं आणि त्याच्या नावामध्ये जनसुरक्षा जरी असं असलं तरी ते जनतेच्या सुरक्षेसाठी येतंय की सरकारच्या काही ठराविक हितसंबंधांसाठी येतंय हा सुद्धा याच्यातला प्रश्न आहे. मुळात याची जी पार्श्वभूमी आहे ती देशातला संपूर्ण नक्षलवाद उखडून टाकण्यासाठीची आहे, ज्याची डेडलाईन मार्च 2026 अशी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डिक्लेअर केलेली आहे. आणि देशातल्या ज्या राज्यांमध्ये नक्षलवाद पसरलेला आहे त्याच्यामध्ये साहजिकच छत्तीसगड, त्याच्यानंतर आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेशचा काही भाग अशा सगळ्या राज्यांचा समावेश होतो. आणि म्हणून आम्हाला गरज आहे असं सांगत महाराष्ट्र सरकार हा कायदा आणतंय. पण या कायद्यामध्ये काही कलमं अशी आहेत की ज्या नावाखाली अर्बन नक्सलची तर व्याख्या अजून डिफाईन झालेली नाही आहे आणि ते डिफाईन करणं हे लॉजिकली थोडंसं अवघड पण काम आहे. पण या कायद्याचा आधार घेत कदाचित आपल्या राजकीय विरोधकांना पूर्णपणे नेस्तनाबूत करणं याच्यासाठीची सगळी शस्त्र जी आहेत ती सरकारच्या हातामध्ये येणार आहेत. ज्याला आपण इंग्लिशमध्ये पोलीस स्टेट म्हणतो. अशा पद्धतीची वाटचाल महाराष्ट्राची या कायद्यामुळे होणार का याच्यामुळं बरेच लोक चिंतित आहेत. पण सुरुवातीला मी जो तुम्हाला मराठीचा मुद्दा सांगितला त्याच्यात आणि याच्यामध्ये थोडीशी गफलत अशी होतीये की कदाचित मराठीचा मुद्दा हावी करत करत बहुधा जनसुरक्षा विधेयक जे आहे ते आपोआप मंजूर करण्याचा घाट, कारण या मुद्द्याचं गांभीर्य अजून लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे आणि म्हणून याच्या संदर्भात सुद्धा आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आत्ता आहेत ज्येष्ठ पत्रकार, संवेदनशील लेखक, ब्लॉगर राजू पुरळेकर सर. नमस्ते सर. जसं मी सांगितलं इंट्रोडक्शनमध्ये म्हणजे एकीकडे राज आणि उद्धव एकत्रित येत आहेत, ठाकरे बंधू एकत्रित येत आहेत म्हणून एक चर्चा चालू आहे, मराठी विरुद्ध हिंदी वाद चालू आहे आणि त्याचवेळी जनसुरक्षा विधेयक पण. म्हणजे आपण दोन्हीबद्दल सविस्तरपणे बोलूच पण हे जे दोन्ही एका वेळी घडतंय याच्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? मराठी भाषेला महाराष्ट्रामधून हद्दपार करण्यासाठी जे काही सगळे प्रयत्न भारतीय जनता पक्ष, RSS कल्ट आणि गुज्जू कार्टेल या तिघांनी लावलेले आहेत ते सगळे अडाणीसाठी आहेत.
आणि अडाणी अंबानी हे ह्या देशाचे मालक आहेत हे त्यांनी मान्यच करून संपूर्ण राज्यकारभार 11 वर्ष चालवला आहे. तर या सगळ्या प्रयोगाचा भाग म्हणून मराठी हद्दपार होणं अत्यंत आवश्यक आहे महाराष्ट्रात. म्हणून हा सगळा डाव केलेला आहे. आता मराठीवर मी किती म्हणजे मी पुस्तकात लिहिलेलं आहे, होय हा महाराष्ट्र धर्म आहे, माझंच पुस्तक आहे. त्यामुळे मराठीवर लढणं हे आपलं नैसर्गिक काम आहे. म्हणजे हे सिंथेटिक काम नाही. म्हणजे नवीन कायदे येतात, नवीन गोष्टी होतात, त्याच्यावर आपण लढतो. बरोबर. मराठीसाठी लढणं म्हणजे तुमचा हात कोणी तोडून टाकू इच्छित असेल तर जेवढा प्रतिकार तुम्ही करू शकाल तेवढा तुम्ही मराठीसाठी मातृभाषेसाठी प्रतिकार नैसर्गिक प्रतिकार. हा म्हणजे त्याला वेगळं काय सांगायचं ते असं की तमिळ माणसाला तमिळ भाषा किंवा मल्याळम भाषा केरळी माणसाला, मराठी माणसाला मराठी भाषा, याला दुसरा काही इफ बट ऑर 20 माणसं एकत्र निवडून 20 मुलं एकत्र करून, म्हणजे अरविंद जगताप म्हणून लेखक आहेत, त्यांनी फार सुंदर म्हणला, पहिलीच्या पासून मुलांनी 20 जणांचा गट करून शिक्षक मागायचा, म्हणजे लहानपणापासूनच पक्ष फोडायला शिकवण्याची ही प्रक्रिया आहे. तर मूळ मुद्दा असा आहे की हा विरोध तर केलाच पाहिजे आणि तो करण्यासाठी मला वाटतं आत्ताची जी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आहे त्याचे हर्षवर्धन सपकाळांची माझं स्वतः बोलणं झालं. इतर नेत्यांशी मी बोललो नाही कारण त्यांच्या भूमिका आधीपासून मला माहिती आहेत, कोणाच्या किती खोल आणि काय आहेत त्या, कोणाच्या किती वरवर आहेत, कोणाच्या किती खोल आहेत, याच्याबद्दल म्हणजे कदाचित वाईट मला ह्या गोष्टीचं वाटतं, म्हणजे चांगलं नाही वाटत की माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही आहे. मी ते बोलू इच्छित नाही जाहीरपणे. याचं मुख्य कारण असं की सगळ्याच विषयावर मी जाहीरपणे बोललं पाहिजे असं नाही, लोकांनाही काही गोष्टी कळायला पाहिजेत. तर मूळ मुद्दा असा आहे की काँग्रेस सुद्धा या लढ्यात उतरू इच्छिते आणि उतरणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष स्वतः प्रथमच हा मुद्दा हिरिरीने लावून धरतायत, महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष. या व्यतिरिक्त डावे कम्युनिस्ट पक्ष जे आहेत महाराष्ट्रामध्ये, CPI CPM वगैरे, त्यांनी सुद्धा प्रश्न लावून धरलेला आहे. मराठी भाषा अभ्यास मंडळ, नंतर दीपक पवार वगैरे ही मंडळी आणि अनेक लेखक, कवी, म्हणजे कमी संख्येने असतील, बहुसंख्य लोक भाजपच्या बाजूचे आहेत कारण त्यांना रमणे चालू आहेत. बरेच लोक बोलत नाहीये त्याच्याबद्दल पण लोक नाही, रमणे मिळाले ना, पद्मश्रीचे रमणे मिळाले की तोंडात बोळाच कोंबल्यासारखे मराठी कलाकार आणि मराठी लेखक गप्प बसतात. म्हणजे मला एक कळत नाही, मला राज्य शासनाने किंवा केंद्र शासनाने बक्षीस दिलं तर काय माझ्यावर उपकार केले का? मी जे काम केलं त्याचं लोकांतर्फे पावती देण्याचं काम ट्रस्टी म्हणून सरकार करतं. तर ते काय मोदींची विशेष कृपा झाली, आज सरकारची विशेष कृपा झाली, आज इकडून बोलावणं झालं दिल्लीला आणि इकडच्या स्वारींनी आम्हाला मिठाई खिलवली, असं वागतात हे मराठी नट. म्हणजे खरं तर अशोक सराफांकडनं, नाना पाटेकरांकडनं वगैरे मला विधानांची अपेक्षा होती मराठीबद्दल, काही केलं नाही त्यांनी. पण मला हे पण माहीत होतं की ते करणार नाही, कारण दोघांच्या कारणं वेगळी आहेत. सराफांचं काही कोणतं वाईट कारण नाही, पण त्यांना आत्ताच पद्मश्री मिळाली तर लगेच ते सरकारशी वाकडं घ्यायला त्यांना भीड पडली असावी. आणि वंदना गुप्ते आणि ते एका कार्यक्रमात होते तेव्हा कुणाल कामराची बाजू घेण्याऐवजी विनोद कसा असावा याबाबत धादंत खोटं बोलले ते, मी स्वतः ऐकले ती कार्यक्रम. नाना पाटेकरांचा प्रॉब्लेम वेगळा, ते अमित शहाना भेटतात, मोदींना ते महापुरुष पण मानतात आणि मोदी भक्त आहोत असं जाहीर केलंय त्यांनी, स्वतः सांगितलंय मी मोदी भक्त आहे. आणि ते तनुश्री दत्ता प्रकरणानंतर जे त्यांच्यावर बहिष्कार मी टू वगैरे पडलेला तो नंतर नष्ट व्हावा आणि अंडू व्हावा यासाठी त्यांनी केलेला तो तडजोड आहे असं मी मानतो. आणि नाहीतर त्यांना जे आपण फटकळ आहोत, आपण अग किशोरी वगैरे करून किशोरी आमोणकरांशी बोलायचं, अरे अजित तू वगैरे करून अजितदादांशी बोलायचं, या सगळ्या सलगीयुक्त अरेतुरेच्या व्यवहारापेक्षा मराठी भाषेबद्दल 2 खडे शब्द केंद्र सरकार मोदींना सुनावणं हे जास्त तुम्ही आक्रमक आणि खरे असल्याचं ठरलं असतं. ते न करणं म्हणजे तुमचा बुळेपणा आहे आणि तुम्ही मूलतः झेंडू आहात. झेंडू हा शब्द अजून चांगल्या प्रकारे मला वापरायचा आहे, तो तुकारामांनी वापरलेला आहे त्यामुळे मी नाही वापरत. तर आणि उगाच आव आणू नका शौर्याचा. झालं हे इंडस्ट्रीबद्दल मला बाकी आणि इंडस्ट्रीतल्या बाकी बिचाऱ्या पोटार्थी लोकांबद्दल मला काही बोलायचं नाहीये, कारण त्यांनी मिठाईची दुकानं पुणा मुंबई, मुंबई पुणा, पुणा पुणा मुंबई, मुंबई अशी उघडलेली आहेत. त्या
मिठाईच्या दुकानांना चालवण्याकरता त्यांना जे करणं आवश्यक आहे. काही अभिनेत्री आणि अभिनेते जाऊन संघात सुद्धा असं करतात, त्यांना माहीत पण नाहीये की ते काय करतायत. तर त्यांना माहीत नाही की गांधीजींच्या हत्येत ते सहभाग असल्याचं दाखवत आहेत. असो, तर मूळ मुद्दा हा आहे की मराठी भाषेसाठी लढायला ही वेळ आली. याचं कारण शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोन दिग्गज नेत्यांनी मराठीच्या मुद्द्याकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केलं. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसासाठी शिवसेना सुरू केली. त्यामुळे काय झालं की संपूर्ण मराठीचा जो लढा आहे तो म्हणजे ह्यातला गुंतागुंत समजून घेतली पाहिजे. बऱ्याच जणांना असं वाटतं की राजू पुरळेकर गायत्री उगाच आपल्याला त्यांच्या विरुद्ध म्हणून बोलतात. माझे व्यक्तिगत संबंध चांगले होते खरं ठाकरेंचे, शेवटपर्यंत चांगले होते आणि उद्धव ठाकरेंशी पण चांगले, आणि ते माणूस म्हणून खरंच चांगले होते उद्धव ठाकरे. मला काही आक्षेप नाही आहे त्यांच्याबद्दल. पण त्यांच्या वडिलांनी जे केलं त्याचा मुद्दा असा होता की संयुक्त महाराष्ट्र कोण लढलं होतं. संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रजा समाजवादी पक्ष, समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट पक्ष, डावे, सोशलिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, आंबेडकरवादी पक्ष हे लढले होते. बरोबर. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, प्रके अत्रे, SM जोशी, मृणाल गोरे, तारा रेड्डी, म्हणजे आता प्रकाश रेड्डी CPIचे त्यांचे आई, ह्या सगळ्यांनी लाठ्याकाठ्या खाऊन संयुक्त महाराष्ट्र, मुंबई 106 जे बळी गेले ते मुंबई महाराष्ट्रात आणली. आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने पुस्तिकाच लिहिली त्याच्यावर. यात कुठेही उजव्या शक्ती नव्हत्या. तुम्ही लक्षात घ्या, जनसंघ लढतो आहे असं नाही दिसत आहे. तर या सगळ्या प्रक्रियेनंतर मुंबई महाराष्ट्रात आली. त्यानंतर जी शिवसेनेची स्थापना झाली तिच्याकडून कम्युनिस्टांच्या ऐवजी उजव्या शक्तींचा बंदोबस्त मराठी माणसासाठी जास्त महत्त्वाचा होता. ते सोडून बाळासाहेब ठाकरेंनी डाव्यांचा बंदोबस्त करायला सुरुवात केली रस्त्यावरच्या गुंड राजकारणाने. तेव्हा ते नवीन होतं. आता तर स्टेट स्पॉन्सर्ड गुंडगिरी, म्हणजे स्टेट, म्हणजे आता जर तुम्हाला खरं विचाराल तर महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार आत्ताचं अर्बन नक्सल आहे, म्हणजे असं खरं म्हणता येईल, म्हणजे खरं सांगायचं तर. एनिवे, पण त्याच्यावर आपण पुढचं बोलतो जाऊ. त्याने डाव्यांचा, आणि ते डावे जसे कमजोर होत गेले, नंतर दत्ता सामंतांचा उदय आणि अस्त, किरणी कामगारांच्या संपाचा उदय आणि अस्त सगळं होत गेलं, त्याला काँग्रेसने हातभार लावला. त्यामुळे मराठी माणूस आर्थिकदृष्ट्या, सांख्यिकदृष्ट्या, वैचारिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या मुंबईमध्ये वीक झाला. आणि या वीक होण्यामध्ये मराठी माणूस आपल्याला मत देऊन आपण जिंकून येत नाही अशी उलटीच दुःख बाळासाहेब ठाकरेंनी बोलायला सुरुवात केली. अगोदर पण मी बरोबर शब्द बोललेलो, पण मला अधिक चांगला नाहीत म्हणून मी हे बोलतो. आणि म्हणून त्यांनी हिंदुत्व आपलंसं केलं वगैरे, गर्वसे कवबंधू. आणि भाजपला महाराष्ट्रात कधी नव्हे तो चंचू प्रवेश करायला दिला. अन्यथा भाजपचे उमेदवार समाजवादी किंवा प्रजा समाजवादी पक्षाच्या सायकलवरनं डबल सीट म्हणून जायचे उमेदवार. या लेवलला महाराष्ट्रात लायकी होती भाजप आणि जनसंघाची. ती बाळासाहेबांनी त्यांना ओपन करून दिलं गेट. समाजवादी पक्ष स्थापन करून शरद पवारांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं. जे दिल्लीमध्ये जयप्रकाश नारायणांनी केलं ते महाराष्ट्रात या दोघांनी केलं. या सगळ्याचा परिपाक म्हणून आज आपण हिंदी लादण्याची जी संघाची पॉलिसीच आहे, त्यांना हिंदी नकोय, त्यांना कुठच्याही भाषा किंवा संस्कृतीविषयी प्रेम नाही. हिंदीवर माझं जास्त प्रेम आहे. संघातल्या कुठच्याही माणसापेक्षा चांगली हिंदी मी बोलीन. महादेवी वर्मा असो, नंतर कृष्णचंदर असो, किंवा हिंदीतले जे सगळे दुष्यंत कुमार असो, दिनकर असो, रामधारी सिंग दिनकर, सगळे कवी आणि लेखक, मला बरेच पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ आणि कविताच्या कविता पाठ आहे. गोरख पांडे असो, JNUतच राहायचे ते, त्यांचा इतिहास, त्यांच्याबरोबर उठलो बसलो, म्हणजे मला तुला काय सांगू आता. परंतु ते झालं हिंदी भाषा आणि संस्कृतीबद्दल. ते हे RSSचं नाही आहे. RSSच्या कुठच्याही माणसाबरोबर बस आणि हिंदीतल्या कवी, काव्यार्थ, संस्कृती याच्याबद्दल बोलायला सुरुवात कर. तो जर बोलला तर माझ्याकडनं तुला मटण पार्टी, बरोबर, आणि वर 501 रुपये मिळतील. 501च मिळतील, 50 खोके नाही मिळणार.
हा, तर मूळ मुद्दा हा आहे की ह्या सगळ्याचा जो पाया आहे तो बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांनी मिळून इथली सामंतशाही जी हिंदू इझमला बळकट करते, हिंदू इझमला नाही, हिंदुत्वचं राजकारणाला बळकट करते, त्याला आधार दिला आणि राजकारणात रुजू दिलं. त्याचबरोबर अडाणीसारखे कॅपिटलवाले जे कॅपिटलिस्ट आहेत त्याला पवारांचा तर फुल साथ आहे. म्हणजे मी तर नेहमीच म्हणतो की अडाणी यांची ही एक आई पवार आहेत तर दुसरी आई मोदी आहे असं. म्हणजे यशोदा आणि देवकी, याच्यामध्ये देवकी पवार आहेत आणि यशोदा मोदी आहेत अडाणींचे. तर त्यामुळे तू असं मानून घेऊ नको की हा मराठीचा जो जीव बळी जातो आहे त्याला काहीतरी कुठचा तरी ब्रँड आला की वाचणार आहे. जेव्हा मराठी वाचली किंवा मुंबई महाराष्ट्रात आली तेव्हा सामान्य लोक लढले, बरोबर, बिनचेहऱ्याची माणसं लढली. त्या 107 जणांमधलं एक नाव पवार, ठाकरे किंवा तत्सम कोणत्या मोठ्या ब्रँडचं आहे का, तर नाही. हे लोक समजूनच नाही घेत. मी त्या दिवशी बँकेत गेलो होतो तर तिथे मराठी स्टाफ होता, तो बाहेर आला आणि मला लगेच सर ते दोन भाऊ एकत्र येणार का, म्हणजे असं त्यांना असं मराठीबद्दल खूप विचारणं आणि जे भाव मला समजू शकतात. मी म्हटलं नाही, मी आता ते एकत्र मोर्चात वगैरे येतील. आणि माझं खरं मत सांगू का तुला की 8 वर्षाच्या 2 मुली आल्याने एक 16 वर्षाची मुलगी तयार होत नाही. त्यामुळे या सिंथेटिक एकत्र येण्याला सुद्धा काही अर्थ नाही, त्याचा मराठीशी काही संबंध नाही. त्यामुळे ठाकरेंचं राजकारण आणि ठाकरे ब्रँड म्हणून जर तुम्ही काही बघत असाल, ब्रँड असेल तो, तर ते त्यांच्या पुरतं, त्याचा मराठीशी काडीचाही संबंध नाही. मराठीच्या हिताशी, मराठीचा आणि मराठीच्या हिताशी. त्यांना त्यांची मातृभाषा मराठी आहे एवढं सोडलं तर बाकी आपल्या आणि त्यांच्यात मराठीविषयी लढण्याची क्षमता सारखीच आहे. किंबहुना तू आणि मी जे सतत बोलतो आहोत, लिहितो आहोत, करतो आहोत सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध, ते सुद्धा त्यांनी गेल्या 10 वर्षात केल्याचं मला दाखव. ते सुद्धा त्यांनी विरोधी पक्ष म्हणून केलेलं नाही. आणि विरोधी पक्ष ज्या वीकपणे वागलेला आहे महाराष्ट्रात आणि देशातही, त्याचे हा परिपाक आहे. आणि तू जे मगाशी सुरुवात केलीस जनसुरक्षा कायदा, जनसुरक्षा कायद्याला हिंदी आणि मराठीचा जो मुद्दा आहे त्याचा स्मोक स्क्रीन करून आधार दिला जातोय, जेणेकरून त्याच्यावर लोक एकवटावे. खरी मोर्चे जनसुरक्षा विरुद्ध निघाले पाहिजेत. हे सरकार जाणं, अवेअरनेसच नाहीये, म्हणजे की त्याच्यावर अवेअरनेस नाही. म्हणजे तुला सांगतो की लोकांना हे कळत नाहीये की जनसुरक्षा कायदा आला तर हा मोर्चा जर निघाला तर शेवटचा मोर्चा असेल, त्यानंतर मोर्चाच निघू शकत नाही. UAPA सारखे भयंकर कायदे असूनही काश्मीरमध्ये तुम्ही काहीही बालबाका करू शकलेला नाही. तिथे पण अतिरेकी कारवाया झाल्या. आता त्या अतिरेक्यांनी केल्या, त्या बाजूच्या अतिरेक्यांनी केलं की ह्या बाजूच्या अतिरेक्यांनी केलं ते आपल्याला माहित नाही. पण जे झालं ते पाहिल्यावर तू लक्षात घे की मराठीचा मुद्दा हा वेगळ्या पातळीवर आणि वेगळ्या तऱ्हेने लढायला पाहिजे. रस्त्यावर लढायला पाहिजे का, तर हो, पण रस्त्यावर झेंडा न घेता सगळेजण मोर्चा काढणार आहेत. तो मोर्चा काढल्यावर आपली जबाबदारी झाली म्हणून झोपी जावं आता असं नाहीये. म्हणजे तुला सांगतो की 2007-06 मध्ये मी असं म्हटलं होतं, कोणाला म्हटलं होतं हे मला विचारू नको, पण मी असं म्हटलं होतं की एक अशी अकॅडमी आपण सुरू केली पाहिजे मराठीमध्ये की जगातली सगळ्या भाषातली जी बेस्ट पुस्तकं आहेत ती मराठीत आणली पाहिजेत आणि मराठीतली बेस्ट पुस्तकं त्या भाषात नेली पाहिजेत. त्या अकॅडमीमध्ये मराठी या विषयावर सगळ्यांना जागृत केलं पाहिजे. हे मल्याळममध्ये, बंगालमध्ये झालेलं आहे. फिल्म्स पाहिजेत मराठीतल्या, किंवा ती एवढी सशक्त केली पाहिजे की मराठी उद्योजक किंवा मराठी प्रेमी जे आहेत त्यांच्याकडनं पैसे घेऊन सिनेमांसाठी जसं NFDC देते तसं आपण देऊ शकलो पाहिजे अनुदान. ती अकॅडमी उभं करण्याचं माझं जे स्वप्न होतं तर ज्यांच्या जीवावर होतं त्यांनी ती काय अकॅडमी केली नाही. म्हणजे त्यातल्या रिसोर्सेसचा जो भाग आहे तो मी उभा करू शकत नव्हतो, त्यामुळे ते झालं नाही. मोर्चा काढून भाषा तगत नाही. आता मोर्चा काढणं आवश्यक आहे आणि अपरिहार्य आहे. याचं मुख्य कारण असं की तो राजकीय मुद्दा आहे म्हणून.
परंतु मला असं वाटतं की त्याला जोडून असलेला जो जनसुरक्षा कायद्याचा मुद्दा आहे तो जास्त महत्वाचा आहे आणि तोही मुद्दा त्या मोर्चात घेतला पाहिजे. कारण उद्या मोर्चा काढायला सुद्धा तुम्हाला कायद्याचा सपोर्ट किंवा संविधानाचा सपोर्ट जो आहे तो तुमच्या पायाखालून खेचून तुम्हाला फडणवीस फाशी द्यायला निघालेले आहेत खोटे अर्बन नक्सल ठरवून. आणि हे सगळं अडाणीच्या सुरजागड पासून तर धारावीपर्यंतचे प्रकल्प जे चालू आहेत त्याच्यामध्ये लोकांनी आंदोलन करू नये म्हणून सोय म्हणून तो जनसुरक्षा कायदा येतो. म्हणजे थोडक्यात याची पार्श्वभूमी काय आहे की सरकारची म्हणजे या सगळ्या पाठीमागची भूमिका ते काय सांगतात की अशा पद्धतीचा कायदा आंध्र प्रदेशमध्ये 1992 सालापासून आहे. नंतर बाकीचे युएपीए आहे ना इथे युएपीए अजून चालू आहे ना. तो प्रश्न आहेच की बरं ज्यांना तुरुंगात टाकायचंय अशा निर्दोष माणसांना तुम्ही ईडी लावून तुरुंगात टाकलंच होतं ना. आणि तुम्ही पीएमएलए लावून खोटे गुन्हे दाखल करून वाटेल त्या लोकांना अजून सडवत तुरुंगात ठेवलेच आहेत ना. उमर खलीद पासून सगळ्यांना उमरला पीएमएलए पण नाही लावलेलं त्याला ट्रायलच नाही फेअर ट्रायलच दिलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला ज्याला तुरुंगात टाकायचं त्याला तुम्ही टाकू शकता. आता तुम्हाला कायदा कशाला पाहिजे. आणि ऑलरेडी जे कायदे आहेत त्यांचा वापर इथे हा कायदा स्पेसिफिकली अडाणीच्या विरुद्ध बोलणारे आणि पुढे मोर्चे निघणार जे अडाणीला कोर्टामधनं सगळ्या समन्स आलेले अमेरिकन कोर्टापासून केनियाच्या नेल्सन नावाच्या कार्यकर्त्याने आज ट्विट टाकले पाहिलंस का तू अडाणीपासून माझ्या जीवाला धोका आहे म्हणून. कारण केनियातला अडाणीचा प्रकल्प रद्द झाला. अच्छा हा म्हणून मी नेल्सन्स मॉर्निंग वॉक असं माझं ट्विट आहे बघते. कळलं. तर मुद्दा हा आहे की या प्रकारच्या फॅसिस्ट आणि माफिया ताकद ज्यांच्याकडे ड्रग्ज आर्ममेंट आणि ऑइल या तिन्ही गोष्टी आहेत आणि धर्म ह्या चारही गोष्टी आहेत त्या लोकांपासून जनतेचा बचाव होण्याकरता जनतेने कायदा पास केला पाहिजे ना की फडणवीसांनी आणि महाराष्ट्र सरकारने. जनसुरक्षा कायद्याच्या तरतुदी सांगतो आता त्या मग आपण त्याच्यावर पुढे बोलू. नाही किती धोकादायक आहे लोकांना थोडंसं नीट कळलं पाहिजे की सरकार असं म्हणतंय की आता नक्षलवाद जर संपवायचा असेल तर तो आता केवळ जंगलामध्ये नाहीये तर तो आता शहरांकडे वळलेला आहे आणि म्हणून आम्हाला त्यांच्या अशा रिसोर्सेस जे आहेत त्याच्यावरती घाला घालण्यासाठी अशा पद्धतीच्या कायद्याची गरज आहे. आणि आजकाल जो अर्बन नक्षल शब्द ज्याचा सातत्यानं गाजावाजा होत असतो तर त्याला आळा घालण्यासाठी आम्ही हे आणतो. आता याच्यातल्या काही तरतुदी मी तुम्हाला सांगतो. सरकारच्या दृष्टीनं बेकायदेशीर कृत्य याची व्याख्या बघा तुम्ही किती उथळ आहे. म्हणजे त्याच्यात पहिलं कलम असं आहे की जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता यांना धोका किंवा संकट निर्माण करते असे कृत्य एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केले. तर दुसरं असं आहे की जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा ज्याचा हस्तक्षेप करण्याकडे कल आहे. म्हणजे नुसता कल जरी असेल तरी सुद्धा म्हणजे मला फक्त एकच विचारायचं जर हा कायदा जर असता 2010 मध्ये तर अण्णा हजारेंचं आंदोलन सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत होऊ शकलं. मी तुला सांगतो की प्रतिभा बहुमुखी कशी असते त्याचं उत्तम उदाहरण सांगतो. आता ह्या कायद्याचे पुढचे कलम वाच पण त्याच्या अगोदर आपण प्रेक्षकांना हे समजावून बोलू. कोर्ट नावाचा चैतन्य ताम्हाणेंचा पिक्चर आलेला त्याच्यात तो कोर्टात उभा असतो तो शाहीर दलित शाहीर उभा असतो. त्याला कटघऱ्यामध्ये आणलेला असतो की कोणाला तरी आत्महत्येला प्रवृत्त केलं म्हणून खोटी केस टाकून त्याला पकडलेला असतो. ती सरकारी वकील त्याला विचारते तुम्ही आपण सारे सफाई कामगार एकत्र आत्महत्या करू रे अशा प्रकारचं गाणं लिहिलंय का. तो म्हणता नाही. मग अशा तुम्ही एवढी गाणी लिहिली आहेत का की तुम्हाला कोणतं गाणं कधी लिहिलं ते आठवत नाही. तो म्हणतो हो. तर मग ती विचारते अशा प्रकारचं गाणं लिहिण्याचं तुमच्या मनात आलं का. तर तो म्हणतो नाही. तुमच्या अशा प्रकारचं गाणं लिहिण्याचं मनात आलं असं असून तुम्हाला आठवत नाही असं आहे का. तो म्हणतो नाही. न्यायाधीश त्याला दम देतो की इथे मजा नाही चालली आहे हे ह्याच्यावर येत आहे. म्हणजे एकंदरीत काहीही करून त्याला तुरुंगात गेला. तर ते जे एक्झॅक्ट दृश्य आहे 2013चा पिक्चर आहे. त्या वर्षीचा सुवर्ण कमल राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय. एक्झॅक्टली उद्या लक्षात घे प्रशांत कदम तुम्हाला उभं केलं कोर्टात किंवा मला उभं केलं राजू पुरळेकर. राजू पुरळेकर तुम्ही ही अडाणीचा सुरजागडचा प्रकल्प बंद पडावा यासाठी प्रयत्न केला का. नाही. तुम्ही बंद पडावा अशी तुमची इच्छा आहे का. हो. तो बंद पडल्यावर मनात येत आहे का तुमच्या. हो. तुम्ही बंद पडण्याकरता प्रयत्न करावे असं तुम्हाला वाटतंय का. हो. अजून तुम्ही त्या प्रकारचे प्रयत्न केलेत का. नाही. तुम्हाला संधी मिळाली तर तुम्ही प्रयत्न कराल का. हो. यांना आजन्म कारावास.
असं पुढे होणार. त्यामुळे जनसुरक्षा कायदा हा हिंदी मराठीच्या मुद्द्या एवढा किंबहुना जास्त महत्वाचा आहे. हा कायदा संविधान विरोधी आहे. हे सरकार संविधान विरोधी आहे कारण हे निवडून आलेलंच नाहीये. फडणवीसांचं सरकार, केंद्रातलं मोदींचं सरकारही निवडून आलेलं नाहीये. ते इलेक्शन कमिशनच्या मदतीने ज्या कमिटीत CJI नव्हते आणि लेवल प्लेईंग नव्हतं अशा निवडणुकांच्या आधारे ते निवडून आलेले आहेत. त्यात सीट्स त्यांना कितीतरी कमी मिळाले. त्याची अनेक उदाहरणं आहेत आणि त्या उत्तरं इलेक्शन कमिशन देऊ शकलेलं नाही. असं अनैतिक, असंवैधानिक आणि अनलॉफुल असं सरकार, असे असंवैधानिक आणि मानवता विरोधी कायद्यांना इंटरनॅशनल कोर्टमध्ये क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटीसाठी शिक्षा झाल्या पाहिजे. आणि मुळात एकीकडे सरकार आकडेवारी देतं, म्हणजे अगदी मार्च-एप्रिल मधली सरकारची आकडेवारी आहे की देशातला नक्षलवाद आता कसा कमी झाला. नाही, देशातला नक्षलवाद म्हणजे सांगतो तुम्हाला, देशात नक्षलवादाचं जे काही छोटं स्वरूप उरलंय ते आदिवासी भागात आहे, जिथे जंगल आहे तिथे आहे. आणि जंगल जमीन ही आदिवासींची मालकी आहे असं आदिवासी मानतो आणि ती आहे, सरकारी कायद्यानुसार पण आहे. ती जबरदस्तीने आता अडाणीला देण्यात येत आहे. त्याविरुद्ध हसदेव पासून ते निकोबार पर्यंत आणि सुरजागड पासून ते धारावी पर्यंत लोक आंदोलन करत आहेत. आता हे आंदोलन करणाऱ्या लोकांमध्ये 2 माणसं त्यांना उद्युक्त करणारे ती नक्सल असतील असं आपण मानू, हायपोथेटिकली. उरलेले जे गोळी घालून मारले जातात ते 25 आदिवासी असतात. आणि मग कौतुक केलं जातं की 27 नक्षलवाद्यांना मारले. आता एवढा मर्यादित नक्षलवादाकडे संसाधनच नाहीये. म्हणजे एक काळ होता जेव्हा चंद्रपूरच्या पेपर मिल मधनं 5-5 कोटी खंडणी नक्षलवादी उकळायचे, तेव्हा नक्षलवाद संपला होता कारण ते रंगतदार झाले होते, ते खंडणीखोर झाले होते. नक्षलवादाला तत्वज्ञानात उरलं नव्हतं. तर अर्बन नक्षल आलं कुठे. आता अर्बन नक्षल या बद्दल सांगतो. अर्बन नक्षल हा शब्द 3rd रेट चित्रपट दिग्दर्शक आणि 4th रेट बुद्धिमत्ता असलेल्या विवेक अग्निहोत्रीचा आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, या अर्बन नक्षल शब्दाची व्याख्या आणि कोण अर्बन नक्षल आहे याबद्दल माहितीच्या अधिकाराखाली साकेत गोखले, TMCचे खासदार, याने गृहमंत्रालयाला प्रश्न विचारला असताना अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील गृहमंत्रालयाने उत्तर दिलं की असा कोणताही अर्बन नक्षल नाही आणि आमच्या रेकॉर्डमध्ये असा अर्बन नक्षल असल्याचा उल्लेख नाही किंवा त्याची कोणतीही व्याख्या करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा मुद्दा नल अँड व्हॉइड आहे. पहिली गोष्ट म्हणजे हे का केलं जातंय तर फडणवीस एक रात्र जाऊन तिथे भामरागडला, आपला गडचिरोलीत का राहिले, ते सुरजागडला 1 लाख झाडं कापायची झाली. लॉयड कंपनी असो किंवा अडाणी असो यांना बेसुमार जंगल तोडीचा जो हक्क देण्यात आलेला आहे, जो संपूर्णतः निसर्ग विरोधी, मानवता विरोधी आणि माणूस आणि नैसर्गिक इकोसिस्टीमच्या विरोधी जे कामं करत आहेत आणि जी पैशाची खास उठली आहे त्यांना. समृद्धी महामार्ग नवा बांधलेला एकतर उखडला गेलाय बऱ्याच ठिकाणी, दुसरा म्हणजे एकाबरोबर नदीच वाहत होती त्याच्यावर. तर मूळ मुद्दा हा आहे की हे सगळं जे करणारे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांच्या हिताकरता तिथल्या कार्यकर्त्यांना, किती कार्यकर्ते अरे आजही UAPA खाली खितपत पडले, तो राऊत आहे तसं, तर ते जे टाकतात तुम्हाला कळत पण नाही. रुपेश कुमार आज आत आहे बरं का, म्हणजे त्यांची इप्सा म्हणून पत्नी आहे, त्यांचा आत्ताच कविता संग्रह बाहेर आला. तर या तरुणांना, या उत्कृष्ट बुद्धिमत्ता असलेल्या मुलांना छळ करून तुरुंगात टाकून त्यांचं दमन करून अडाणी आणि अंबानी यांच्या आणि जय शहा सारख्या अपात्र मुलांना ह्या भारताच्या संपत्तीचं केंद्रीकरण करायला परवानगी देण्याकरता हा जनसुरक्षा कायदा येतो आहे, जो क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी आहे ऍज वेल एज अ वॉर क्राईमच आहे. हा इंटरनॅशनल कोर्टामध्ये न्यूरेमबर्ग सारखा खटला करून ह्या कायद्याची रचना करणाऱ्या प्रत्येक IAS अधिकाऱ्याला आणि राजकारणी माणसाला शिक्षा झाल्या पाहिजे. पण आता मागच्याच अधिवेशनामध्ये खरं तर सरकारनं हे विधेयक पटलावरती मांडलं, मग संयुक्त संसदीय समितीकडे, म्हणजे मी तुला सांगतो आता पुढं मग आता इतक्या सगळ्या हे झाल्यानंतर सरकार असं सांगतंय की 12,000 सूचना आल्या, त्यांचा आम्ही विचार करून त्याच्यात बदल केलेले आहेत आणि मग आम्ही हा कायदा आणतोय. याच्यामुळं याहून होईल त्याहून होईल सगळं सांगितलं जातंय. याला रोखणार कसं आता? मी तुला सांगतो 12,000 लोकांना लोकेट करणं काय कठीण नाहीये, बरोबर. सरकारला 12,000 लोक काही मुंबईतले नाहीये, 12,000 राज्यातले कुठे कुठे विखुरलेले असणार.
तिथे तिथे जनसंसदा घेऊन त्या 12,000 लोकांना फिजिकल प्रेझेंट राहण्याची परवानगी द्या आणि त्यांचे मुद्दे ऐकून घ्या. आणि ते त्यांनी समाविष्ट केले आहेत का बघा. काही एवढी घाई नाहीये. एवढं काय पळून जाते. तुमच्याकडे सगळे पोलीस पाठवून कोणालाही उचलू शकता. तुम्ही बेकायदेशीररित्या लोकांना अटक करता. तर कायद्याची तरी तुम्हाला काय गरज आहे. आणि कायद्याची लाच तुम्हालाच नाहीये. कारण जे जे लोक गुन्हेगार होते ते शेवटी भाजपतच जातात. त्यामुळे उद्या अर्बन नक्षल सुद्धा सगळे भाजपत गेले तर नवल वाटून घेऊ नको. म्हणजे ते ज्यांना अर्बन नक्षल म्हणतात. तुम्हाला एकदा का अडाणीचं साम्राज्य ईस्ट इंडिया कंपनी सारखं मान्य झालं की तुम्ही गुड बॉय आणि तुम्ही जर भारत मातेसाठी लढलात तर तुम्ही बॅड बॉय. म्हणजे हे इंग्रज वेगळ्या प्रकारचे गुलामगिरीचं आपलं पर्व आहे. ठीक आहे, आपण त्याच्या विरुद्ध लढतोच आहे. पण मूळ मुद्दा असा आहे की त्या 12,000 लोकांचं ऐकून बरं. ते तुम्हाला सांगतो की संयुक्त समिती जी नावाची जी गोष्ट आहे ना, आता मी स्वतः गेलो नाही त्या बैठकीला, मला आमंत्रण नव्हतं. त्याच्याबरोबर काही स्वयंसेवी संस्थांनी एक बैठक अरेंज केलेली. तू गेलेलास त्याला? त्या बैठकीत असं लक्षात आलं की त्या विरोधी पक्षाने ते कायद्याचे कलम नीट वाचलेली पण नाहीये. आणि त्यांनीच सांगायला सुरुवात केली तिथे जे ऍक्टिव्हिस्ट होते आणि मला वाटतं अजून एक राजकीय कार्यकर्ते होते जे सजग आहेत, ते इतके चिडले की ते म्हणले की काय सांगितलं माहिती, विरोधी पक्षाच्या लोकांना कळलं पाहिजे, विरोधी पक्षांना पहिले चपला मारल्या पाहिजेत. विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींनी सांगितलं काय तिकडे की नाही, ते जरा आता बरेच अमेंडमेंट्स केलेले आहेत त्याच्यामध्ये 17-18, ते आता डायल्यूट करून ते आता आणतायत वगैरे. म्हणजे ह्यांनी एकतर अभ्यास करायची सवय ना. म्हणजे मी तुला सांगतो की महाराष्ट्राचं इलेक्शन चोरीला गेलेलं आहे, पहिले मी बोललो होतो, तुला आठवतं, आपल्या प्रोग्राम मध्ये पण बोललेलो. आणि त्याचं डॉक्युमेंटेशन करून 240 पानांचा अहवाल करण्यामध्ये आपला तो 240 पानांचा अहवाल एकाही विरोधी पक्षाने वाचला, कोणत्याही नेत्याने वाचल्याचं अजून मला दिसलेलं नाही. प्रत्येक जण शॉर्ट मध्ये सांगा म्हणून सांगतो. शॉर्ट मध्ये सांगितलं काय पुरावा विचारतो, म्हटलं लॉंग मध्ये आहे तो शॉर्ट मध्ये कसा असेल. बरं झालं, हेच लोकसभेच्या बाबतीत केलं. या प्रकारच्या नालायक विरोधी पक्ष आपल्याला लाभला असल्यामुळे या कायद्याला थेट जनतेने भिडण्याची गरज आहे. त्याला आता पर्याय नाही. आणि आज जे मराठी विरुद्ध हिंदीचा जो मुद्दा आहे त्याच्या विरुद्ध हे सगळा मोर्चा काढला जाणार आहे. या कायद्याने हा मोर्चा काय ठरतो ते सांग, जरा वाचून सांग. खरं 2 मिनिटं वाचून दाखव ना मग त्यांना, लोकांना कळू दे की हा कायदा आल्यावर आणि कायदा येण्यापूर्वी दृष्टीनं सरकारसाठी ज्या अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये प्रशासनाला एकतर त्याच्यात अतिरेकी अधिकार दिलेले आहेत आणि सरकारी यंत्रणा जनतेच्या मूलभूत अधिकारांच्या वरती सुद्धा या कायद्यामुळं गदा आणू शकणार आहे. विरोधी विचारसरणी किंवा सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांना सहजपणे अन्याय ठरवून त्यांच्या हालचालींवरती निर्बंध आणता येऊ शकणार आहेत. याच्यातली एक तरतूद अशी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही नोटिसा न पाठवता देखील अटक केली जाऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला जे गुन्हे दाखल होतील ते अदाखलपात्र आणि अजामीनपात्र असतील. त्यामुळं म्हणजे तुम्ही आधी अटकेत असाल आणि नंतर तुम्हाला त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते करण्याची मुभा मिळेल. सोबतच ॲडवायझरी कमिटी म्हणून जी कमिटी नेमली जाणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे दाखवताना असं दाखवलं जाते की लीगल वर्तुळातले व्यक्ती त्याच्यावरती निर्णय घेतील, पण मुळामध्ये ते सरकारच्या असणार आहे, सगळे RSSचे असणार आहे. त्यामुळं याच्यात दाखवताना फ्रेमवर्क दाखवलं जातंय, पण प्रत्यक्षात कुणालाही म्हणजे अगदी प्रश्न विचारणारे जे लोक आहेत तिथपासून ते सरकारला अगदी विरोधात उभा राहणारा कुणीही व्यक्ती संघटना असेल. म्हणजे असं जर काँग्रेसने केलं असतं तर बीजेपी शतकानुशतक खितपत पडली असती नरकामध्ये. एनिवे, मूळ मुद्दा मी तुला काय सांगतो की मराठी आणि हिंदीचा मुद्दा पुढे नेण्याकरता जनसुरक्षा कायदा न येण्याची गरज आहे. हे तुला आणि लोकांना लक्षात यायला पाहिजे, किंवा तुला मला आणि लोकांना लक्षात यायला पाहिजे. हा आपला हेतू आहे. बरोबर. मुळामध्ये मराठीचं हिंदी करण्याचं कारण सुद्धा अडाणी, शहा, मोदी यांची सोय आहे. त्यांना येणारी भाषा तीच आहे गुजराती सोडली तर. आणि उद्या ह्या भारतामध्ये इंग्रजी बोलणाऱ्याला लाज वाटेल. हे गृहमंत्री नाही, एक बाप बोललाय, लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे बापाच्या नजरेत न बघा त्याच्याकडे, गृहमंत्री या नजरेने नका बघू. त्यामुळे या प्रकारच्या कमी बुद्धीच्या आणि कमी अतिशय मोठा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स असलेल्या एका बोजड संघटनेने लादलेलं पारतंत्र्य किती काळ ओढायचं आणि रीक केलेल्या इलेक्शन्स किती काळ सहन करायच्या हे जनतेने ठरवायचं आहे. त्यामुळे या कायद्याच्या कक्षेत येणारा प्रत्येक घटक हा जेलमध्ये जाण्यास पात्र होतो.
म्हणजे तू गुन्हा केला नसशील तरी तू कधीतरी करू शकतोस म्हणून सुद्धा तुला फडणवीस अटकेत टाकू शकतात. म्हणजे काय तर आणि तुम्हाला डावेल म्हणजे कडवे डावे ठरवण्याची व्याख्या काय? म्हणजे तुमच्या घरामध्ये जर समजा एखादं डाव्या विचारांचं पुस्तक असेल तरी सुद्धा तुमच्यावरती संशय घेतला जाईल? नाही, म्हणजे कसं की त्यांना सोयीचा नसलेला प्रत्येक माणूस हा डावा आहे. आणि डावा म्हणजे वाईट हे कोणी सांगितलं? किंबहुना अमेरिकेचा जो अध्यक्ष ज्याला नोबेल मिळालं तो बराक ओबामा डावखुराच आहे. माझी मुलगी डावखुरी आहे, त्यामुळे डाव्यांचं रक्षण करणं माझं कर्तव्य आहे. तर डावा वाम म्हणजे वाईट म्हणून स्त्रीला डावीकडे बसवतात. ही संघाची संस्कृती जी हिंदू संस्कृती म्हणून ओळखली जाते ते जे आहे डोक्यातलं ते हे शेण आहे. ते गोळवलकरांनीच लिहिलेलं आहे, ते पुढे आलेलं आहे. कष्टकरी वर्गाच्या हितासाठी आणि वेलफेअर स्टेट म्हणजे एक लोककल्याणकारी राज्याच्या हितासाठी आवाज लोकशाही मार्गाने उठवणं आणि गांधीजींच्या मार्गाने सत्याग्रहाला उभं राहणं हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा पुन्हा पुन्हा केला पाहिजे. असं हे सरकार नाहीये. हे अराजकवादी माफिया तत्व इलेक्शन कमिशन म्हणजे चुनाव आयोग आणि निवडणूक आयोग ला हाताशी धरून खोट्या पद्धतीने येऊन सत्तेत बसलेले आहेत. त्यांना तिथून बेदखल करणं ही आपली पहिली लढाई असली पाहिजे. दुसरी लढाई मराठीची खेळण्याचीच गरज लागणार नाही तुम्हाला. पुढचे सगळे प्रश्न सुटणार तुमचे. तुम्ही काय करताय? मधमाशीचं पोळं लागलंय, त्यातली एक एक माशी मारत बसलाय. तुम्हाला राणी माशी शोधली पाहिजे. बरोबर. त्याशिवाय तुम्हाला त्या पोळ्याला हात घालून नष्ट करता येणार नाही. आणि या विधेयकामध्ये सातत्यानं जो एक म्हणजे जी टर्म येते ती LWE म्हणजे लेफ्ट विंग एक्स्ट्रीमिस्ट. तर हे एक्स्ट्रीमिस्ट काय फक्त याच बाजूला? तुला माहितीये का की त्या साईडला पण गिरीश कर्नाड मृत्यूच्या अगोदर ज्ञानपीठ विजेते आणि जागतिक दर्जाचे नाट्यकार त्यांनी गळ्यात अर्बन नक्षल असे पाटी घालूनच कार्यक्रमाला जात असत, कारण असं काही संज्ञाच नाहीये. आता तू मला सांग, जगाच्या कुठच्याही संस्थेमध्ये अर्बन नक्षल असं पाठी घातलेले गिरीश कर्नाड आणि ज्याने अर्बन नक्षल नावाचा शब्द शोधून काढला तो विवेक अग्निहोत्री, या दोघांना नेलंच तर कोणाला रिस्पेक्ट आहे? साहजिक आहे, कर्नाडानं ना. मग अर्बन नक्षल असं काही नाहीच आहे आणि एक्स्ट्रीम लेफ्ट असणं गुन्हाही नाहीये. आणि मुळात सरकारचीच आकडेवारी जर हे सांगते की आता नक्षल जोपर्यंत तू ऍक्च्युअल हिंसा करत नाहीस आणि ती हिंसा सामुदायिक किंवा देशाला धोका असणारी किंवा समाजाला धोका असणारी असत नाही आणि ती कोर्टात सिद्ध निष्पक्षपणे होत नाही, तोपर्यंत तू कोणत्याही प्रकारचा गुन्हा करत नाही. लोकशाहीमध्ये सर्व प्रकारची निदर्शनं, आवाज उठवणे, विरोध करणे, टीका करणे, व्यक्तिगत पातळीवर टीका टाळावी असा अलिखित संकेत आहे. तो गुन्हा नाही पण तो संकेत आहे. मी तर पाळतो तो संकेत. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहेत आणि त्याला आव्हान देणारा हा कायदा पहिले त्याला त्याच्या कॉफिनवर खिळा ठोकला पाहिजे आणि दुसरा खिळा महाराष्ट्रात हिंदीची सक्तीची केली त्याला ठोकला पाहिजे. आता मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री फडणवीस यांचं एक स्पष्टीकरण या कायद्यासंदर्भात मी बघत होतो. तर त्यांचं म्हणणं असं आहे की म्हणजे आपल्याला या कायद्याची गरज का आहे, कारण इतरत्र बंदी घातलेल्या ज्या अशा अत्यंत डाव्या आणि जहाल संघटना आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आश्रय घेत आहेत आणि हा शहरी भागामध्ये आता नक्षलवाद जो आहे तो शिरतो आहे, म्हणून त्याला रोखण्यासाठी या मला आतापर्यंत शहरी भागामध्ये लिंचिंग, मॉब लिंचिंग सोडलं तर कोणी काही हिंसा केलेली दिसत नाही. ती सगळी संघाच्या बजरंग दलाने आणि टेररिस्ट ऑर्गनायझेशन ज्या विश्व हिंदू परिषदेसारख्या त्यांनी केलेली. एक आणि फडणवीसांचं वाक्य जर बोलायचं झालं तर राष्ट्रवादी सोबत युती नाही नाही नाही, आपत धर्म म्हणून नाही, हे म्हणून नाही, ते म्हणून नाही, हे म्हणून नाही. त्यांनी आयुष्यात इतकं खोटं बोललेले आहेत की खोटं बोलण्यामध्ये त्यांनी पवारांना केव्हाच मागे टाकलंय. त्यांची स्पर्धा पवारांची होती हे खरं आहे, पण ती राजकीय दृष्ट्या खोटं बोलण्यामध्ये आहे. आणि पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये दोघांमध्ये एक साम्य आहे आणि अजून एक साम्य आहे. ते पहिलं साम्य आहे की दोघांचा चेहरा उदारमतवादी आहे, पण दोघे असं अस्खलित खोटं बोलतात की तेव्हा विरोधक भुरळून त्यांच्या मागे जातात, हुरळून मागे जातात आणि नंतर त्यांच्या लक्षात येतं की आपण एका ट्रॅपमध्ये अडकलो. हे पवार आणि फडणवीस दोघांमध्ये साम्यस्थळ दोन आहेत आणि तीच फार धोकाची आहेत. कारण पवारांनी 60 वर्ष खड्ड्यात टाकलेला महाराष्ट्र बाहेर काढण्याकरता फडणवीसांचा जर तुम्ही हात घेतला तर तुम्ही खड्ड्यातच गेला, तिथून नरकातच झाला. त्यामुळे थांबा.
नाही आणि म्हणजे उपलब्ध जे आपले कायदे आहेत त्या कायद्याच्या अंतर्गत आपण नक्षलवादाला का नाही रोखू शकत? म्हणजे आता नाही, नक्षलवाद अशी संकल्पना नाही. आता जी सरकार आकडेवारी सांगते त्याच्यामध्ये सरकार असं म्हणतंय की आता मोस्ट अफेक्टेड डिस्ट्रिक्टची संख्या आम्ही अगदी 6 वरती आणली आहे. महाराष्ट्रातला फक्त गडचिरोली उरलेला आहे. सरकारची आकडेवारी खरी मानावी का? कारण कोविडच्या आकडेवारीत मिस मिलियनची भर बीबीसीने टाकली तेव्हा आपल्याला खरे मृतांचे आकडे कळले. सरकारची आतापर्यंतची 11 वर्षातली कामगिरी बस सगळी आकडेवारी खोटी दिलेली आहे त्यांनी आपल्याला. खरे गेलेले लोक खरी या सरकारला माणसांच्या मृत्यूनंतर त्या माणसाला नाव आहे, कुटुंब आहे, या पलीकडे ते फक्त एक स्टॅटिस्टिक्स आहे एवढंच हृदयाने कळतं. त्यामुळे आणि बरं गडचिरोलीत राहिली जर हे तर गडचिरोलीत मग एवढा जर धोकादायक आहे तर अडाणी का तिथली झाडे कापतो हे बरे? अडाणीच्या खाणी तिथे का चाललेल्या आहेत बरे? सुरजागडचा प्रकल्प का उभा राहतो आहे बरे? आधी ह्यांचा बंदोबस्त हे काय आहे माहिती आहे की अडाणीच्या विरोधात उठलेला प्रत्येक आवाज बंद करण्याकरता त्याला काहीतरी कॉल हिम डॉग अँड शूट हिम अशा प्रकारचं काम हे आहे. हे मनोभावे अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस करतायत. हे महाराष्ट्रात करतायत, केंद्रात स्वतः मोदी आणि शहा करतातच आहेत. त्यामुळे भारताचा सगळ्यात मोठा जर धोका कोणता असेल आज तर मुंद्रापूर येणारं ड्रग आहे. ते नक्षलवादी नाही आणत. भारतात 20,000 कोटीचे ड्रग एकेका वेळेला एक खेप येते मुंद्रापूरवर. ते कुठे कुठे जातं त्याचा शोध माझं असं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, हे ड्रग मुंबईत आणि महाराष्ट्रात जे कितकं पसरतं ते शोधून काढा आणि त्याचा मूळ पोर्ट मुंद्रा पोर्टवर आहे, त्याचा ओनर शोधून काढा. मग तुम्हाला सापडेल की खरा या देशाचा गुन्हेगार कोण आहे ते. त्याला जनसुरक्षा कायद्याची गरज आहे आणि ती त्याच्यापुरतीच आहे, लोकांना नको आहे. शेवटचा प्रश्न, आता हे दोन्ही आव्हान आहेत. समजा की हिंदीचं एक अतिक्रमण होते आपल्याकडे, जनसुरक्षासारखा एक अतिशय धोकादायक की जो ज्याला आपण लॉलेस लॉ असं म्हणतो तशा पद्धतीचा कायदा येतोय. तर याला म्हणजे टक्कर देण्यासाठी, याच्या विरोधात लढण्यासाठी जो महाराष्ट्र धर्म जागा पाहिजे तो दिसतोय का तुम्हाला आता? मला अजिबात दिसत नाही. लोकांना ठाकरे ब्रँड टिकणार का याच्यातच जास्त रस आहे. पहिली गोष्ट, लोक आत्मभान विसरलेले आहेत. कारण कला, साहित्य, संस्कृती, सगळ्या क्षमता यांच्याबाबत एक उदासीनता पसरली गेल्या 11 वर्षात. देशात एक मरगळ आलेली आहे आणि अंडा आंदोलनाचा खोटेपणामुळे लोकांमध्ये आंदोलन करण्यामध्ये पण एक जी ड्राईव्ह लागतो तो कमी आहे. पण जे आहे ते हे असं आहे. लोकमान्य टिळक म्हणजे काही माणसं कालातीत असतात. मी टिळकांना खूप मानतो. त्यांच्या सगळ्या रिग्रेसिव्ह प्रतिगामी भूमिका मला माहिती आहे. त्याला माझा विरोध आहे. पण तरीही टिळकांची एक राजकीय बाजू आहे आणि ती मला खूप मोहात पाडते. टिळक जेव्हा केसरीमध्ये लिहित होते तेव्हा त्यांनी असं लिहिलं की म्हणजे लहानपणी तर माझ्यावर गारूड होतं टिळकांचं. म्हणजे अजूनही ते कमी झालेलं नाहीच आहे काही बाबतीत. तर की महाराष्ट्र हा एक लोखंडाचा थंड गोळा होऊन पडलेला आहे असं त्यांचं वाक्य आहे. ते माझ्या डोक्यात अजूनही सणकन जातं. म्हणजे महाराष्ट्र कायम या अवस्थेतून कधी ना कधी गुलामीत गेल्यावर गेलेला आहे. तो थंड लोखंडाचा थंड गोळा आहे. टिळकांनी स्वतःच्या वारंवारच्या बलिदानाने तो परत गरम केला. म्हणून लक्षात घ्या, शाहू महाराजांच्या बाबतीत जे प्रतिकामित्व किंवा ताई महाराज प्रकरण त्यांनी दाखवलं, पण शाहू महाराजांनी टिळकांच्या मृत्यूनंतर तो माणूस मोठा होता असं बोललेत, उद्गार काढलेत. त्यांनी ते 12 दिवस पाळले त्यांचे. अर्थात शाहू महाराज खूपच मोठे मनाने माणूस होते. पण टिळक ज्या पद्धतीने लोक आता बोलतात तशा प्रकारचे मनुष्य होते. त्यांची आणि जिनांची मैत्री होती आणि ती शेवटपर्यंत कायम राहिली आणि जिनांनी त्यांची केस लढले होते. शिवाय लखनौ करार जो मुसलमानांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायचा तो टिळकांनी केलेला आहे. तेवढी हिंमत तर गांधी नेहरूंची नाही झाली. तर मूळ मुद्दा असा आहे की आपण चांगलं ते घ्यावं महापुरुषांचं. तर टिळकांनी कधीही माफी मागून तुरुंगातनं सुटले नाहीत. त्यांचं नाव सांगणारे सुटले असतील गुरु म्हणून, पण ते असे मनुष्य होते की म्हणजे अक्षरशः रात्री बंद करून ठेवायचं. अरे तुला सांगतो की म्हणजे हे विषय निघाला महाराष्ट्र संदर्भात म्हणून. टिळकांचं आणि गांधीजींचं त्यांच्या मृत्यूपूर्वी 3 वर्ष अगोदर भेट झाली तेव्हा त्या अधिवेशनामध्ये वाद झाला दोघांमध्ये. तेव्हा टिळक म्हणाले की माझ्यानंतर तुमचा खूप मोठा रोल आहे आणि माझ्याहून किंवा इतर कोणत्याही नेत्याहून तुम्ही खूप मोठे माणूस होणार आहात. हे टिळकांचे उद्गार आहेत यार. एका मोठ्या माणसालाच असं वागता येतं.
आणि जेव्हा टिळक गेले तेव्हा गांधीजींना खांदा लावू नये असं सांगितलं की टिळक ब्राह्मण होते आणि गांधीजी वैश्य आहेत म्हणून त्यांनी खांदा लावू नये. तर गांधीजी म्हणाले लोकसेवकाला जात नसते आणि त्यांनी खांदा लावला होता. त्यामुळे या प्रकारचा इतिहास या महाराष्ट्रामध्ये आहे. वर्ध्याला अजून गांधींचा आश्रम आहे आणि पवनारला विनोबांचा आश्रम आहे. त्यामुळे तू लक्षात घे की या महाराष्ट्रात चैतन्य फुलवण्याचं काम आपण करू, ते होईल. आणि फार फार तर काय आपल्याला मारून टाकतील देवेंद्र फडणवीस, तुरुंगात टाकतील आयुष्यभर. तू या गोष्टीला घाबरणारी फक्त एकच संघटना आहे, ती म्हणजे RSS. बाकी तू लक्षात घे की इतके लोक सुधा भारद्वाज पासून स्टेन स्वामी पासून स्टेन स्वामींना स्ट्रॉ पण नाही दिला, ते माफी मागून बाहेर नाही आले. म्हणजे हे फडणवीसांना कळलं पाहिजे की आपल्या तत्वज्ञानातला किती दुबळेपणा आणि भ्याडपणा आहे की जे तत्वज्ञान तुम्ही मानता त्याचे सगळे लोकांनी माफी पत्रली, देवरसांपासून सावरकरांपर्यंत. पण तुम्ही लक्षात घ्या की एकाही माणसाने तुम्ही घातलेल्या तुरुंगात भ्याडपणाने माफी मागून बाहेर आलेला नाहीये. आज पण उमर खलिद आहे पण त्याने माफीचं पत्र लिहिलेलं नाहीये, हिज एक्सेलन्सी मिस्टर मोदी म्हणून. तर महाराष्ट्र हा लढवय्यांची भूमी आहे आणि नागपूरहून आलेल्या लोकांना एक गोष्ट समजून घ्यायला पाहिजे की हिंदी ही देशातली उत्तर भारताच्या दळणवळणाची भाषा जरी असली तरी ती अडाणीला मध्य भारतातनं उत्तरपर्यंत जाण्याकरता सोयीची भाषा म्हणून तुम्ही महाराष्ट्रावर लादत असाल आणि दक्षिणेकडे उतरण्याकरता तुम्हाला सोयीचं म्हणून वापरत असाल तर हे राजकीय हत्यार वापरणे एवढी ताकद आता तुमच्यात राहिलेली नाही. तुमचा हत्ती तुमच्या वजनानेच लवकरच कोसळणार आहे. सप्टेंबरपर्यंत बघ ह्यांची अवस्था काय होते ते. तर आशा करूयात की या दोन म्हणजे मोठ्या घडामोडी आहेत आणि त्याच्या विरोधात महाराष्ट्रानं लढणं, महाराष्ट्र धर्म दाखवणं हे आवश्यक आहे. दोन्ही बाबतीत म्हणजे मराठी आणि हिंदीच्या वादामध्ये सरकार माघार घेते का हे तर आपल्याला बघावं लागेलच. पण जनसुरक्षा विधेयक पण ते तुमच्यापर्यंत पोहोचणं, त्याच्यातले धोके पोहोचणं जे आहे ते आवश्यक आहे. म्हणून आपण ही चर्चा केली. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? तुमच्या सूचना आणि प्रतिक्रिया नक्की कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.